तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये। आणि आज पुन्हा एकदा अथक परिश्रम आणि खडतर प्रवास करून मी या चेहऱ्यासोबत आणि येऊ काय मागल्या वर्षी येऊ होता इस्लामपूरच्या उर्सात या दोन चेहरे सॉरी जर एका वर्षात खूप काही बदल ईश्वरपूरच्या उर्सात मी इथं आलेलो आहे ब्लॉग करण्यासाठी पारोचा चेहरा घेऊन माझा। आणि सध्या मागल्या वर्षी मला लय वरडा लागत होतं, या वर्षी जरा खरेदी केला नवीन माईक डिजिटेकचा घेतलाय, स्वस्त मजबूत टिकाऊ। आल्याला पहिल्यांदा तुम्हाला प्रसाद इथं भेटेल, प्रसाद घ्यायचा आणि मग पुढे जायचं। हो काढला फोटो, घेतला एक नंबर कडकनाथ कोंबडी का दिसताय बघा तुम्ही। आल्याला एवढं मार्केट काय असं वाटलं नव्हतं मला, चिरमरच काय लावला आल्याला मार्केट मध्ये लागा विषय आला ह्यो काय म्हणाचा। तर तुमची पण बायको तुम्हाला घरात लय मारत असेल आणि ते चप्पल जर तुटलं असेल तर इथे येऊन घेऊन जावा, चप्पल ढीग आहे तिथं। तर इथं जर तुमची बायको नाराज बिराज झाली असली तर इस्लामपूरच्या उर्सात या, सॉरी ईश्वरपूरच्या उर्सात या आणि बायकोला खुश करण्यासाठी भरपूर असं सामान आहे इथं, काय पण घेऊन जावा। विषय हार्ड लगेच विषय हार्ड होतोय, काय म्हणायचं आहे। हा इथं पण तोच विषय आहे, जर बायको जर तुमची लय मारत असली चपलानं पायथन तुटलं असलं तर इथं सँडल आहे ती गच्च घेऊन जायचं उरसात। होय नॉइज कॅन्सलेशन झालाय, तेवढ्या पुरतच बोलतो, काय बोलतो तेवढं। तुला एखादा प्रश्न विचारायचं म्हटलं मी तर एक्सक्यूज मी जरा सरा जाऊ द्या आम्हाला। तर उरुस बरगतचा भरला आज आणि अशा वेळेलाच मी येतोय की ज्या वेळेला जास्त गर्दी असते, असं सुटसुटीत काय दाखवायला येत नाही इथं। आणि त्या काकींनी पहिल्यांदा आल्या आमचं फुटेज घ्या म्हटल्या तर चालायचं, एवढं घेतलंय फुटेज गच्च। आणि सध्या असा विषय झालाय 10 रुपयाला सेल, 10 रुपयाला काय रे इथं, हा हो काय बनवा इन्या, अरे इना कुठे गेला बरं असू दे। हा तर हे बनवाय वाटतं JK 10 रुपयाला काय बी घ्या, 10 रुपयाच्या मानानेच वस्तू वाटतं या। 2 मिनिटं, 10 रुपयाला काय बी घ्या म्हणजे हा बायकांचं सामान वाटतं 10 रुपयाला घ्या म्हणजे असा विषय आहे बघा। 10 रुपयाला पुरुषांचं काही मिळू शकणार नाही इथं। तर तुम्ही दुसरंच कोणाला जर बघितलेलं विनू भैया, हो निलेश भैया तुम्हाला काय बोलावं वक्तव्य करायचं या गोष्टीबद्दल, बाहेर पडा आणि जरा पुढे जाऊन जरा स्वस्त मजबूत टिकाऊ वातावरण घेतो जरा आता पुढे जाऊन। तर आता आपल्याला मार्ग काढायचा आहे काय, तुम्हाला एक्सक्यूज मी जरा तर वाट काढायची प्रथा माग नाही या बांडू आणून माझा हात धरून चला मग। तर चला पुढे आलं गर्दी संपली आहे गाडीची गावात तरी थोडं बडबडत चाललेलं आहे बघा। मला मागं ऐकू येत सगळं परत ब्लॉग एडिट करताना। आता गर्दीत रस्ता काढा पण स्पीड न चालायचं माझ्या बरोबर। काका इथं टॅटू काढते ती, नमस्कार लावले की रे बघ हा। तर तुमची बायको बी लय तुम्हाला मारा असली दुसऱ्यांदा सांगायला लागलोय तिथे चपला दिगायचं जर पण एवढा विषय येईल ना बरं का, काय विषय एवढा आहे बरं का। उर्सात खरेदी कच्च करायला होते भेटते बरं का, गर्दी लय असत्या। एक्सक्यूज मी गावात जरा एक्सक्यूज मी जरा सरा ओ महाराज जरा सरा। तर सध्या गर्दीतनं मार्ग क्रमांक काढत पुढे जायचं आपल्याला, जिथं पायनं भरले तिथं आणि जरा गारठा जास्त आहे त्यामुळे जरा सगळं आवरून बिवरून आलोय मी इकडं। बारक्या पोरं सकट ते काय कानाला घालून हेडफोन घालून फिरायला लागले, कारण थंडी जास्त आहे त्यामुळे विषय हार्ड व्हायला लागलाय। अरे अप्प स्प्रिंग रोल कुठे गेली ही, लय माग राहिला तुम्ही, आम्ही लय लांब आले। काय करायचं अप्पकाच आहे काय तर मला अप्प खायच होतं पण काय अप्प खाण्यासाठी आमचं हा। तर मेन विषय सांगायचा असा आहे की मित्रांनो आज विनायक भैया आपल्याला आकाश पाहण्यात सांग लवकर
दोन्ही बी तुला करला किडनॅप होय चालू व्हिडिओ मध्ये किडनॅप हे बघा माझी शर्ट कपडे बिपडे काढून सगळे का आणि माझ्याकडे घ्या पैसे. काय याचं? काय म्हणलं तर याचं फुकट काय काय याचं? याचं? याचं काय इथं आपण लय गोरा दिसणार कारण तर लाईटी लय भारी दिसते त्या वडापाव आहे ना काय याचा? हा? तुला इकडं तरी फुकट कोण घ्यायला नाही अरे सोन्याच्या बांगड्या कोण सोन्या? सोने तिरमारे आपल्या गावातला सोने सोने तिरमारे सोने तिरमारेच्या बांगड्या हे कशा आहेत दाद्या खर्च कर जरा चला. वहिनीच्या मध्ये खर्च कर इथं जेवायला मी 700 रुपये 4 महिने झाला साठवा लागलो तो 700 रुपये 4 बांगडे द्यायला लागला ह्याच्या आईच्या गावात एवढं वाईट परिस्थिती आल्या काही विषय हार्ड आहे 400 रुपयाने येत कोण गेला आप्पाचं तोंड आहे का बाबा? काय बोलतो? अरे हो बघ इथं इन्या तुला टकूच हे तुला अरे इन्या लय भारी बसवलं तुला जेवढं चालतंय की इन्या क्यूट दिसले यातलं हा तर सध्या आम्ही आमचं मार्गक्रमण त्या पाळण्याकडे करणार आहे आणि इन्या फुकट मध्ये आम्हाला बसवणार आहे म्हणून बसणार आहे तिथं. फुकट काय नाही तर महाराज फुकट फुकट पाचता इकत काय नाही दादा पडल्या तसा काय आमचं नवं लोकांचं आहे आईच्या गावात असला वानवाई इथं तर सध्या मित्रांनो विषय असा झालाय तो बलाढ्य पाळणा दिसतो का तुम्हाला त्या बलाढ्य पाळण्यामध्ये आम्ही बसायला जाणार आहे आणि बलाढ्य पाळण्यात आम्हाला कोण बसवणार आहे इन्या किलो पाहिजे बसवणार आहे 10 रुपये कुठला बी विषय हार्ड आहे मसाले पान हो जाऊन ए साहेब मसाले पान गोळा आईच्या गावात त्या बारक्या पोराला खायला होतीस का? होय इस्लामपूरचा ढाण्या वागतो ईश्वरपूरचा अरे डोसा आहे माझं खाऊया काय का वरनं खाली आल्या ना सकाळी वृक्ष पोटात जागा कशी राहील जेवायचं आहे मग? तर आज आम्ही जाणार आहे हॉटेल खवैया हा खवय्या हॉटेल खवैयाला जाणार आहे आज आम्ही आमचं अन्नग्रहणाचा कार्यक्रम करण्यासाठी आणि सध्या प्राण मिळतं हे बी सांगा होय लवकर गेलं तर आचारसंहिता चालू आहे 10 वाजल्यानंतर सगळे बंद विषय गोल आणि वरती बघ इकडं बाबा 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 एवढे गर्दी नाच करते काय यावं लागतंय उरुणेश्वर पूर्णेश्वरपूर यो सगळा आवाज आपला ऐकू जातो माईक मुळे एवढ्या गर्दीत माईक दिलं असतं आमच्याकडे मग भांडवान बोला त्यात काय तर आता तुला एवढं काढलं तुझ्या आता आणि काढू बस सांग माईक काय कार आता काय पर्याय नाही त्याला टाकी आडवं दिसते काय टाकी विचारणार बघा की सगळ्याच्या आडव्या लागलं कसं करायचं माईक मध्ये बोल भांडवल तर सध्या अरे काय करायचं काय युट्यूब आर सूर्यवंश ब्लॉग तू युट्यूबला बघतोच वाटतं तर येवाला येत आहे चॅनल मागायला विषय हार्ड करायला हो काय बोलायला तुला नमस्कार तर आपण आपल्याला आपल्यात भाव भेटलेला आहे आणि आपण आता फॉलो करत आहे भावाला आपल्या भावाला सपोर्ट करा भाऊ आपल्यातलाच माणूस आहे तर फॉलो करा आणि ईश्वरपूरचा उरूस एन्जॉय करा सुट्टी दे बघा तर धन्यवाद बाबा तुम्ही दिलेल्या माहितीवर आम्ही बरं वाटतं अंमलबजावणी असं लोकांकडे ईश्वरपूर ऐकलंय आपण जरा उरून ईश्वरपूर जरा मानायला शिकली पाहिजे उडून आता लागले जरा ऍड झालं पाहिजे लवकर ऍड करतील लवकर तर सरकार तिथं त्या पाहिल्यात यात उलट अरे ती मरकिली कार्यकर्ते होते बघ बघ हे ना. हे नाही मी नाही बसणार हाय माझ्याकडे एक टेवला बंद केला जेवलो तर उलटं मारलं तर पोटात सगळं बाहेर होय चला कुठं बसायचं त्या पाहिजे बसायचं का त्या पाहिजे बसायचं हे यात हॅमर मध्ये नको रे हॅमर मध्ये नको मी रटणार पाय घाशील काय पडलं तर चला आता पुढे जाऊया पाय घासणार म्हणजे आता घासणार मी तर हे माझे एक मत आहे आकाश पाहिजे बोलतो मी रडीन बर का आता मी कप रडत नाही कसा कर आमचे प्रिय मित्र श्री पंकज भैया इथं भेटले ते उरुसात कसं झालंय तुम्हाला उरुस जाताना का फोन पण करायचं पुण्यात कधी आलाय तुम्ही गाडी घेतो जाऊ दे बरं थांबतो जरा बंद तर करतो बोल काय म्हणायचं तुला पंकज भैया लाजायला लागले तिथं काय म्हणाला पंख्याबद्दल पंख्याला काय म्हणायचं
डीबीचं खंबीर नेतृत्व. गंभीर आधारस्तंभ, होय. दगदगतं नेतृत्व, रोज उरसात असणार. रोज उरसात असणार लाखो लोक जान म्हणलं तर वावगं ठरणार नाही. बोरगावचा आमचा डाण्या वाघ आहे ती. तर विषय आमचा असा झालाय सध्या मला या पायण्यात बसायला भ्या वाटतंय आणि या दोघांनी आपली पाठले आला. पण या दोघांना त्या पायण्यामध्ये बसायचं आहे हमर मध्ये आणि मी म्हणतो त्यात बसावं कारण त्या लाइटिंग द्वारा दिसतंय. तुम्ही कमेंट करा कशात बसावं. तर तुम्ही कमेंट करून सांगा आम्ही कशात बसावं. कशाला बसायला पाहिजे होतं आम्ही. तर सध्या आहे कसं बसायचं फिक्स करा लवकर. तर या दोघांचं वोट इकडं आहे. चला जाऊया. चला चला आपण इकडे आप्पाच्या नावानं 3 तिकीट द्या. 100 काय कन्सेशन नाही काय जरा कमी जास्त इकडे तिकडे जरा करी काय. चला ते काकी म्हणणार व्हिडिओ घेतलंच काय काकी म्हणणार व्हिडिओ घेतलंच काय केला माझ्या. कमाई बघ की. हा त्यांची कमाई नाही म्हणलं तर 100 लोक दिवसाला झाली 100 रुपये गाडी घेतली. विषय लय गंभीर विषय लागा यांचा. सरा जरा आम्ही जातो वर. तर चला तिकीट आहे की मागे घ्या की काका असं काय करायला लागलाय. तर सध्या आम्ही या हॅमर मध्ये बसलोय. अरे सेफ तर आहे का सेफ आहे का सेफ कोणाच ठाऊक आता. अरे उडून बिडून गेलं तरी ना मामा सगळा बरं का जीप घसरायला लागली बाबा भ्यावलं ब्यानं. तिकडं बसूया का त्यात. तर सध्या हॅमर मध्ये आम्ही बसलेलो इथं आणि आमची आता वाट लागलेला आहे निम्म्या अर्धे. इनू माग तुला कसं वाटतंय बाळा. इनू तर इनूचं नशीब. ए इनू तुला कसं वाटतंय दाद्या माग पाण्यात बसून इतर माईक संवाद साधा आमच्याची. तर येण्या माग बसलाय आणि खूप अथक परिश्रम करून त्याला बाहेर टाकले काकानं. आता बाहेरच्या बाहेर उडून जातो येण्या बुर कुठं आहे. अरे पण आपण जर ढोलक्यासकट उडून गेलो जर याच्यात उसात तर काय करायचं. तू धर मला. आणि हिने आपल्याला तर जागा घ्यायची म्हटलं तर सध्या थोड्या वेळात यो पाळणा चालू होईल आणि हळूहळू कुठे गेणार खाली जाणार खाली जाणार. तर सध्या निलेश भैया पण इथं बसले ती आणि आम्ही सध्या याचा जरा आस्वाद घेतो. याला तुम्हाला सिनेमॅटिक पद्धतीने खालनं जावतो कसंही फिरतंय काय फिरतंय. थोड्या वेळात आम्ही जरा बसतो भ्या वाटायला लागले जाम असं पोटात ना बाहेर येणं म्हणजे बरं असा विषय आहे. तरी पण बघतो कारण मोबाईलचं सगळं सेटअप काढायला लागणार आम्हाला कारण विषय असा झालाय माईक बिक सगळं जोडलंय याला. दाताव मास नाही परत ना जग मारायचं आधीच तिकीट काढायला आमच्याकडे पैसे नव्हतं कसं काढलंय आम्ही. होय आहे आणि आप्पा आता जेवणाला सहकार्य करणार आहेत. आप्पा फक्त TTM सहकार्य करणार. बघू तरी बी जरा 50 रुपये एक्स्ट्रा दिला आप्पा. चालू होतंय का नाही रे. तिकडं पण आईला तिकडल्या बाजूला एक आहे ढोलग इकडल्या बाजूला एक आहे. तर जोरात विषय झालाय. आता जरा मी थांबतो. मोबाईल खिशात ठेवा. नाही मी आता बंद करून सगळं सेटअप काढून ठेवणार आहे. बाद झालं एवढा वनवा लय मोठा यो वनवा बाद झाला. आता यांच्या नादानं बसलो इथं. आणि आप्पा या राईड मधून उतरल्यानंतर घरी जाऊया म्हणून मागे लागणार आहे गॅरंटी आहे. 100% कारण मला कळायचं बंद होणार आहे. थांबतो चाल जायच्या पुरगी वाकली असती तर ती लय जोराचा वनवा झाला असता. आणि पुरगी वाकत्या काय अरे कशी करत होती ती. हो डोळे दाखवून जायच्या गावात विषय हार्ड होता. तर अशा पद्धतीने आम्ही सगळा येऊ इथला या सरकार कुठला सरकार हॅमर इथला वनवा आपला झालाय. आता कुठे जायचं घरला. आता तुम्ही बसवणार आहे ना. आता माझं डोसकं लागलंय घर करायला. सगळं हृदयातलं रक्त आमच्या कानापर्यंत पोहोचलेलं अशा पद्धतीने. आणि आई शपथ जेवला असतो का नाही वनवा लय मोठा झाला असता. असा वनवा परत बघायला भेटला नसता तुम्हाला.
तर आता या काकीने आम्हाला एक नवीन योजना सांगितली. काय गंडवा आणि शिका योजना, गंडवा आणि कमवा योजना. 100 दिलं आणि आमच्या स्टॉलवर येऊन खरेदी करून जावा म्हणते ती. अरे इथं बघ की शर्ट, हो बघ इथं किती लाय र, तो व्हरायटी बघ किती आहे त्या. आपण गणलो लागा, आपण म्हणतोय गाव गणलं, आपणच गणलो मग मानायचं लागा. होई द्या आपलं काय म्हणा निल्या, आपण म्हणतोय सगळं गाव गणलं, गाव गणलं. त्यांचं कामच आहे ती बाई म्हणली की आमचं काम काय गंडवायचं आईच्या गावात. वनवालाही मोठा येऊ बायपास, आता बायपास काढायचा. आता आम्ही बर आता आम्ही उरसात पाण्यात बसलो. परत ना खरेदी जरा केली किंचित आणि भिन्न प्रकारचं आणि काय केलं आम्ही, आणि काय तर केलं. तिकडे फिरलो जरा, बघितलं काय काय आलं जत्रत भरपूर काय आलंय. तुमची बायको जर तुम्हाला मारत नसली तर इथे लाटणी पण आहे ती, आणि धोबी घाट आहे, बॅट पण आहे ती, कपडे धुवायची बॅट आहे त्यानं. कपडे धुवाय नाही हा झाले तुम्हाला कपडे धुवायला नाही झाली तुम्हाला धुत्या, आरामात धुत्या. काय विषय नाही एवढा. गर्दी लय होते ईश्वरपूर म्हणलो आता. आणि कुठं मग लावले असते मागं. कुठं लेफ्ट साइड. हो सॉरी, बायपास घ्यायचा आपल्याला. मी थोडस चुकलो. खायला काय नको, कोण नाही घरात आता खायला. पोरगं रडायला लागलं फुग्यासाठी, आता विनायक भैया घेणार तिथं गरम गुलाबजामुन. 80 रुपये पावशेर. काय कमी जास्त स्वस्त भाव. टेस्टला जरा बघू कसा आहे. 80 रुपये पावशेर आहे ना. 2 पॅका करा पावशेरच्या पॅक. मग लागा आलो तर प्रसाद घ्यायला नको. घे प्रसाद 150 घ्या म्हणा. 150ला जायचं का. निलेश भैया मुद्द्याच बोलतो आपण. होय निलेश मुद्द्याच बोलतो आपण. तर पाकात घालत आहे, पाकात घालत आहे. हो काका तिथं काका नाही दादाराव म्हणलं पाहिजे. कारण आता कसं आहे, दादारावांनी तिथं पाकात आता कार्यक्रम गाठलाय. गुलाबजामुन गेलं बघा. भेट द्या एकदा अवश्य भेट द्या. नाव काय भावा दुकानाचं? गुरुप्रसाद स्वीट. इथं बॅनर लावलाय बघा तो. तिथं तुम्हाला नातं पिढ्याचं आहे आणि आत्मविश्वासाचं. इथं तुम्हाला चिरमुरं फरसाणा बिरसाणा सगळं भेटतंय खायला. आणि इथं जेव्हा गुलाबजामुन तळायला लागलाय, तळून आता झाली ती. आता त्यानं पाकात टाकली ती, आणि पाकात टाकलेलं गरम दिसलं म्हणून आम्ही लगेच म्हटलं इथनं गुलाबजामुन घेऊन जायचं. आता जरा गुलाबजामुन घेतो आणि मग पुढे जातो. मागल्या वर्षी आपल्याला ह्या उरसात भेटलेला, आणि ह्या वर्षी बी ह्याच उरसात आणि आम्हीच भेटलो याला सेम. आणि हुडकत आला आम्हासनी येऊ दिसला म्हणून इकडे आलोय. आमची तोंड आत होती तरी पण याला ओळखलं. कसं काय ओळखलं आम्हाला? अहो दादा, यांचं सबस्क्राईब बघितलं का नाही? हा सबस्क्राईब यांचं करायला लागतंय. सबस्क्राईब करायला लागतंय. नाद करते का यावंच लागतंय. नाद करते काय यावंच लागते. तर यांनी आम्हाला गुलाबजाम दिलेला आहे टेस्ट साठी. एकदा हाय करा असं आणि मग जा. बाय 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 बाय. तर गरम ही खातो. तुम्ही खाताय काय? नको टेस्ट जरा. तर मागल्या वर्षी भेटलेलं त्यानं आठवणी ठेवलं बरं का आपल्याला. तर टेस्ट बघतो. गोवा क्वालिटी बरं का टेस्ट. नारोदांचा आहे. पैसे जायचं काय? गल्लीतला आहे. अरे सगळं मेंबर ओळखीच आहे ती. मग काय कन्सेशन वगैरे आम्हाला देतील काय? देणार की 100%. 100%. तर अशा पद्धतीने आम्ही गुलाबजाम पॅक करून घेणार आहे. इथं लांबडे गुलाबजाम आधी सिनेमॅटिक पद्धतीने बघा. ईश्वरपूर शंभूअप्पाच्या उरसातलं फेमस. ओके दादा, ओके, धन्यवाद. भेटून बरं वाटलं जरा तुला. तर कुणाला मारायला लागले ते. तर चला अशा पद्धतीने आमचा सगळा इथला कार्यक्रम झाला. एक्सक्यूज मी जरा गडबड आम्हाला लय पुढे जायचं आहे. एक्सक्यूज मी जरा नकळत किंचित सर आईच्या गावात किंचित जरा वाट द्या आम्हाला. आम्ही जरा बाहेर पडलो तर इथनं विषय हार्ड होतो आमचा. सरा एक्सक्यूज मी जरा बरं वाटलं. या स्पीड नाही या. तर लवकर बाहेर जायचं आम्हाला. त्यासाठी आमची खटाटोम चालू आहे, झटपट चालू आहे जोरात. कारण गर्दी खूप आहे. गर्दी जरा राहणं आपल्याला जरा धाबरत्या गर्दीत राहिले की जरा जास्त. आलं मोकळ्या झालो. जरा मोकळ्या झालो. जायला जागा बी नाही.
असा विषय झाला इथं. अरे कुठे सुरू इकडे तिकडे इकडे तिकडे करत जरा जायचं कारण पर्याय ना आपल्याला लवकर बाहेर जायचं. अरे तू इथं जायचं अजून गेला स्वीकारला. अरे लई गर्दी गर्दी बघा की गर्दीचा विषय बघा की. हाय अरे काका पडताय काय हळूहळू चला थांबा. व्हायरस झाला कोणाला व्हायरस झालाय. कोरोना गो कोरोना कोरोना गो पुरकी बघ की कशी करतात अडस. हा कोण आहे रे तो. हा अच्छा गावात तर बघा तुम्ही मागे राहताय झालंय त्यामुळे मला काय करायला येत झालं या. एक्सक्यूज मी जरा सरा जरा सरा ओ जरा सरा ओ जरा सरा जरा सरा जरा सरा पुढे जाऊ द्या मला. सरा सरा साईड द्या पोरांनो. अशी वाट काढायला लागते हो त्याशिवाय पर्याय नाही पुढे जात नाही. गर्दी चिरलं की जरा एक्सक्यूज मी जरा सरा जरा आम्हाला जरा पुढे जाऊ दे. अशी वाट काढायला लागते त्याशिवाय जात नाही पुढे. सरा 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 ओके 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 जरा सरा. अरे बारक्या जरा सरतोस का साईडला. असं करत जायला लागतंय इथं एवढा वन वाचतोय असं धक्काबुक्की खात जायला लागतंय. आणि तुम्हाला जर इस्लामपूरच्या उरसात जर धक्काबुक्की खायला नसली तर दिवसात यायचं संध्याकाळची लय गर्दी असते असा विषय असतो या. जरा सारा इकडे तिकडे जरा सोडून आम्हाला साईड द्या. आम्हाला लय गडबड आहे बाहेर जायची. लयच गर्दी यायला पाहिजे आईच्या गावात लय वनवा लयच मोठा येऊ तास झालं या गर्दीत अडकलोय मी इथं. धाप लागायला लागली आता मला. आलो जवळ आलो आपण आपल्या ध्येयापाशी आलेलो आहे. काकी जरा सारा पुढे जातो आता. एकदम कानशिरी पुढे आलो जरा बरं वाटलं मोकळ्या हवेत श्वास घेतला. बारक्या पोरांचं निवांत असतंय पप्पाच्या आपलं खांद्यावर बसायचं निवांत इकडे तिकडे फिरत बसायचं. चला एक्सक्यूज मी जरा सारा जरा सरा सॉरी बरं का सॉरी भावांनो असं सहकार्य करा. चला पुढे एक नंबर. तर ही कार्यकर्ते जोरात निघाले सनकत तर यांच्या मागणे मी जॉईंट होतो यांच्या बरोबर. चला लवकर चला. हा तर अशा पद्धतीने आम्ही मोकळ्या पटांगणात आलेलो आहे आणि इकडं सगळं मोकळं विषय वातावरण आहे. तिथं गर्दी राहिली मागे सगळी आणि मी पुढे आलेलो आहे. तर अशा पद्धतीने आम्ही शेवटचा टप्पा आमचा पार करण्याच्या मार्गक्रमणावर आहे. काकी बी ढकलत निघाले. काकी गर्दी कशी वाटत्या गच्च गर्दी का नाही. काकी म्हणते तर लईच गर्दी वाढल्या. अहो प्रत्येक वर्षी एवढीच गर्दी असत्या. विषय हार्ड आहे उरसाचा. तर सध्या मोकळ्या हवेत आम्ही आलोय फ्रेश वातावरणात. काय उपयोग आहे त्याचा म्हणजे वडण्या आहेत काय. हा वडण्या 100ला 2 आहे तिथं. तर झाल्या सगळी माझी खरेदी वगैरे झाल्या. पाण्यात बिण्यात बसून सगळं खाऊन पिऊन मी निवांतपणे बाहेर पडलो. इकडं आता बाहेर जातो आणि हॉटेल खवय्या कुठं आहे वाटतं तिथं जाऊन आपण जरा काहीतरी खायचं प्यायचं. तर मोठं हॉटेल वाटतं असं मला ऐकून माहित आहे. इथं तिथं जेवण क्वालिटी भेटतं वाटतं. तर आम्ही जाणार आहे सध्या. तर बाहेर पडलो इथं आता विषय संपला. आता जातो नीटगोल गाडीपाशी जातो. गाडीपाशी जाऊन आपला उर्वरित विषय आता गाडी बाहेर काढायला तासभर जायना म्हणजे बरं आम्हाला. आणि एवढा विषय आणि वनवा होईना म्हणजे बरं इथं कारण विषय जरा लईच गंभीर असते तो इथं आमच्या गावात. झालं तरी मोकळ्या आपल्या खुल्या वातावरणात आपण इथं आलेलो आहे. आपलं प्रस्थान इथं झालेलं आहे आणि झालं बाबा एक नंबर. काय म्हणायचं भावानो गर्दीत कसं वाटलं तुम्हाला. मस्त वाटलं एक नंबर. गर्दीत भारी वाटतंय. गर्दीत भारी वाटत नाही. कर बोल की भावा काय म्हणतोय. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. केव्हा असेल तेव्हा भावा. तर तुम्हाला कसं वाटलं भावानो ईश्वरपूरचा उरुस. मी इस्लामपूर म्हणत होतो परत काय आलं की नाव बदललं ईश्वरपूर झालंय. एक नंबर आहे उरुसाचा विषयच नाही. बाहेरचे सगळे येतात पाहायला. विषय सगळे येतात. युट्यूब चॅनल आर सूर्यवंशी ब्लॉग युट्यूब वर सर्च कर सबस्क्राइब कर. दगड बिकुरमान नाईट कार सबस्क्राइब झालं पाहिजे विषय साळले. चला आमचं बी कार्यकर्ता लय मागे राहील. असा वनवा होतोय. होणे नाही. आर सूर्यवंशी आर स्पेस सूर्यवंशी टाकलं की येतं पहिल्या तोंडाला नाव. चला भावांनो टाटा बाय बाय.
चला आता अंधार पडलेला आहे आणि अंधारातून आपण आपलं मार्गक्रमण पुढं जायचं आहे. कुठं आहे माझं काय वनवाय काय याच्या गावात. तर असल्या अंधारात सुद्धा आपण असं म्हणजे असं पराक्रम करायला लागलो. ह्याचं खूप आपल्याला एक भारी वाटतं असं की उरसात येऊन लाईट गेल्या आणि लाईट गेल्यावर सगळा विषय झाला हार्ड. काही दिसत बी नसणार आहे आता तोंड बिंड कोणाचे काय, तरी पण आपण चालूच ठेवायचं आपलं. आणि इथं तुम्ही बघू शकताय गाडी आईला गाडी बी दिसत नाही, अंधार बुडूक सगळा झालाय सगळ्या. तर झालंय अंधार झालाय इकडे सगळा. आता गाडीकडे निघालोय. पायगून चांगलं आमचं उजेड पाड. तर सध्या आमचा विषय सगळा इथला पार पडलेला आहे आणि आम्ही निघालोय आता घरला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घोडा फेकून मारा नाहीतर आईस्क्रीम फेकून मारा. सबस्क्राईब झालं पाहिजे, विषय संपला. टाटा बाय बाय.